मी स्वतः एक शिक्षिका होती. 12वी झाली. 12वीनंतर मी सायन्सला म्हणजे मेडिकलला जायचं होतं, पण घरची परिस्थिती, आर्थिक परिस्थिती खराब असल्यामुळे मी D.Ed केलं. त्याच्यानंतर मी नवी मुंबई महापालिकेत शिक्षिका म्हणून लागली. पण मनामध्ये कुठेतरी इच्छा होती मला की नाही, आपण कुठेतरी पुढे गेलं पाहिजे, कारण आपण जिथं असतो त्याच्यानंतर आपली पिढी त्याच्या पुढे जात असते. म्हणजे माझे वडील आता गव्हर्नमेंट सर्वंट होते, ते एक क्लर्क म्हणून होते, तर त्यांनी मला शिकवलं म्हणून मी पुढे आली. तर मी आणखी पुढे गेल्यावर मी आणखी 4 लोकांना पुढे नेऊ शकते असं कुठेतरी मनामध्ये वाटत होतं. आणि असंच म्हणजे शिक्षिका म्हणून काम करत असताना हाच मनात विचार ठेवून कुठेतरी अभ्यास चालू ठेवला. आणि त्यानुसार अभ्यास करत करत मी कुठेही क्लास लावला नव्हता. सर्वप्रथम मुख्य परीक्षेला आता मॅडमची माझी ओळख म्हणजे कशी की एक फक्त आमचे ओळख होती. मी कुठे क्लास लावला नव्हता, पण कुठेतरी MPSC करत असताना आपल्याला गायडन्सची गरज पडत असते, कारण आपण घरी अभ्यास करतो पण आपल्याला कसं असतं की एवढ्या मोठ्या याच्यातून आपल्याला नेमकं काय निवडायचं आहे किंवा कसला अभ्यास करायचा आहे, त्याच्यासाठी आपल्याला कुठेतरी गायडन्सची गरज पडत असते. म्हणून मॅडमची आणि आमची ओळख झाली. तर असं करत असताना मी तुम्हाला एक MPSCबद्दल थोडक्यात सांगते. MPSC म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा. तुम्ही आता सगळ्यांकडे मोबाईल आहेत, अँड्रॉईड फोन आहेत, सगळेजण व्हॉट्सअप, यूट्यूब सगळे गुगल सगळे यूज करतात. तर तुम्ही कधीतरी www.mpsc.gov.in वर जाऊन क्लिक करा. नुसतं MPSC टाकलं किंवा UPSC टाकलं, जे इंटरेस्टेड आहेत की फक्त महाराष्ट्रात न सेवा करता मला पूर्ण देशामध्ये कुठेही सेवा करायची संधी मिळाली, तर त्यांनी UPSCवर जाऊन जरी सर्च केलं तरी चालेल. तिथं जाऊन तुम्ही एक अभ्यासक्रम बघा सगळ्यात आधी की तिथला अभ्यासक्रम काय, तिथं कोणकोणत्या पोस्ट भरल्या जातात. आता जेवढ्या आपल्या महाराष्ट्रात जेवढ्या क्लास 2च्या पोस्ट आहेत किंवा क्लास 1 पोस्ट आहेत, तर त्या महाराष्ट्रातल्या पोस्ट हे MPSC भरतं. आणि आपल्या पूर्ण नॅशनल लेवलच्या ज्या क्लास 1च्या पोस्ट आहेत त्या UPSCद्वारे भरल्या जातात. आता आपला एखाद्या जिल्ह्याचा कलेक्टर असेल तर तो आपल्या UPSCने निवडला जातो आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आपल्या महाराष्ट्र राज्यातले क्लास 2 आणि क्लास 1 अधिकारी निवडले जात असतात. तर त्यानुसार तुम्ही सगळ्यांनी, माझी तर इच्छा आहे की सगळ्यांनी UPSCचाच अभ्यास करावा, जेणेकरून UPSCचा अभ्यास करता करता आपल्याला MPSCमधली एखादी नोकरी जर आताशी मिळाली क्लास 2, म्हणजे एक समाजाची सेवा करण्याची संधी मिळेल तुम्हाला सगळ्यांना आणि तुमचं एक भवितव्य चांगलं राहील. त्याच्यानंतर MPSCमध्ये अभ्यास करत असताना सर्वप्रथम आपला फोकस ठरवा की आपल्याला करायचं काय. मी असं म्हणणार नाही की तुम्ही करिअर सोडून फक्त MPSC UPSC असंच टार्गेट करा. तुम्ही असं एक साईड बाय साईड आपलं करिअर पण ठेवा की नाही बाबा, मी माझं करिअर चालू असताना मी MPSC UPSC करेल. कारण MPSC UPSCसाठी बेसिक गरज काय की पदवीधर असणं. पदवीधर हे कोणत्याही शाखेचं, BA करा, BCom करा, BSc करा किंवा अदर तुम्ही BE केलं, MBBS केलं तरी चालेल, पण कोणत्याही कोणत्याही याच्यातली पदवी असणं गरजेचं आहे. MPSC UPSC परीक्षा देताना तुम्हाला पदवीधारक असणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हाला ते शिक्षण पूर्ण करायचंच आहे. परंतु ते करत असताना जर आपण मनामध्ये ठेवलं की मला एक अधिकारी व्हायचं आहे, तर मग तुम्ही साईड बाय साईड याचा अभ्यास करा. थोडा म्हणजे तुम्हाला परीक्षा आली तर तुम्ही तुमच्या परीक्षेचा अभ्यास निश्चितच करा, पण जो इतर वेळ असतो तुमचा, कारण आपण सगळेजण परीक्षा आल्याशिवाय कधीच अभ्यास करत नव्हते, इतर जो आपला वेळ असतो की जो आपण मित्रांमध्ये घालवतो, TV बघण्यात घालवतो, तो गेलेला वेळ परत येत नाही. पण तोच जर तुम्ही TV बघण्यातला वेळ, आता सगळे इथं म्हणजे आता मी बघते 5वी नंतर किंवा 8वी नंतरचे सगळे मुलं व्हॉट्सअपमध्ये बघणं किंवा अजून त्यांचे हाईक म्हणजे बरेच प्रकार आहे, स्काईपपासून सगळे प्रकार आहेत. तर तिथला जर वेळ तुम्ही तोच वेळ व्हॉट्सअपचा एखादा तुम्ही अभ्यासाचा ग्रुप बनवला तर तुम्ही त्याच्यातून डिस्कशन करून तुम्हाला काही कुठेतरी जनरल नॉलेज वाढेल किंवा ते काय म्हणजे तुम्ही नेटचा वापर हा जर चांगल्या गोष्टी वाचण्यासाठी केला तर तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि कुठेतरी हा म्हणजे जरी तुम्हाला परीक्षेत यश नाही मिळालं पण कुठेतरी तुमचं ज्ञान वाढत राहील याच्याने. त्यामुळे सगळ्यात आधी सगळ्यांना सांगते की तुम्ही एक तुमचं फील्ड निवडा. कोणाला डॉक्टर व्हायचं, इंजिनियर व्हायचं आहे, त्यांनी त्या परीने अभ्यास करा, पण मनामध्ये जर अधिकारी व्हायची इच्छा असेल तर साईड बाय साईड याचा अभ्यास सुरू करा. कारण हा अभ्यास सुरू केला तर तुम्ही ज्यावेळेस पदवीधारक होतात त्याच वेळेस तुम्ही परीक्षा दिली तर ह्या परीक्षेमध्येही लगेच यश मिळवू शकतात. त्याच्यासाठी तुम्हाला वेगळं कष्ट करण्याची गरज राहणार नाही. आणि अभ्यास करत असताना फक्त आपले ॲटलिस्ट तुम्ही डेलीचा तुमचा न्यूजपेपर जरी तुम्ही व्यवस्थित वाचला
तरी तुम्हाला त्यातून अनेक गोष्टी समजू शकतात आणि इतरही अभ्यास तुम्ही चालू ठेवा. त्याच्यानंतर मी एकच सांगू इच्छिते तुम्हाला की कोणतंही तुम्ही डोळ्यासमोर ज्यावेळेस ध्येय ठेवतात त्यावेळेस ते खूप मोठं ठेवा, छोटं ठेवू नका की नाही बाबा मला BA करायचं, BA केल्यानंतर कोणत्या तरी एखाद्या कंपनीत नोकरी लागेल आणि बस झालं, घर घ्यायचं, गाडी घ्यायची, तेवढं फिरायचं, फॅमिली, तेवढं नका ठेवू. थोडंसं मोठं ध्येय ठेवा. ज्यावेळेस आपण मोठ्या ध्येयाचा पाठलाग करतो ना त्यावेळेस आपली प्रगती होत असते आणि जर आपल्याला प्रगती करायची असेल तर त्याच्यासाठी प्रयत्न पण करणं गरजेचं आहे. नुसतंच आपल्याला MPSC करायची, UPSC करायची आहे म्हणून तुम्ही यशस्वी नाही होणार, तर तुम्हाला त्याच्यासाठी प्रयत्न पण करावे लागतील. आणि तुम्ही सगळेजण आता सरांनी सांगितल्याप्रमाणे सगळे आपले पोलीस कर्मचाऱ्यांचे सगळे पाल्य आहात, तर तुम्ही तुमच्या वडिलांचं, आईवडिलांचं म्हणजे जे पोलीस दलात नोकरीला आहेत ते, कारण त्यांना त्यांच्या फॅमिलीला द्यायला वेळ नसतो. का नसतो? कारण ते समाजाची सेवा करत असतात. तर त्यांचाच आदर्श जरी तुम्ही डोळ्यासमोर ठेवला की ते दिवस रात्र एक समाजाची सेवा करत असताना झटत असतात, तर तोच जर आदर्श समोर ठेवला तर तुम्ही एक चांगले उत्कृष्ट अधिकारी बनू शकतात. आज ज्यावेळेस आमच्याकडे आपण सगळेजण 10वी पास झाले, आता सगळ्यांना उत्पन्नाचा दाखला लागतो कॉलेजला फॉर्म भरायला किंवा काय करायला. मग ज्यावेळेस आता आम्ही मला ज्यावेळेस काढायची वेळ यायची ना तर मला असं वाटायचं किती लाईनमध्ये उभं राहावं लागेल, मग तो उत्पन्नाचा दाखला काय मिळेल आपल्याला, 8 दिवस 15 दिवस तिथं सेतूमध्ये फिरावं लागेल आणि मग ते दाखला मला मिळेल. पण ज्यावेळेस आपण आपल्याला ही जाणीव असते, तर आता आम्ही ज्यावेळेस काम करतो तर आमच्याकडे आता मी 4 वर्ष माझ्या आदिवासी भागात काम केलं आहे. त्या लोकांकडे भाड्यालाही पैसे नसतात, ते चालत चालत त्यांच्या गावावरून 10-15 किलोमीटर पायी चालत येतात. तर त्यावेळेस आपल्याला कुठेतरी जाणीव होते की बाबा आपण यांच्यासाठी काहीतरी करू शकतो. आणि हे कधी करू शकतो की ज्यावेळेस आपण एका चांगल्या लेवलला असतो. आपण जर क्लास 3 पण असणं वाईट नाही आहे, क्लास 3मध्ये पण करू शकतो, पण ज्यावेळेस आपल्याकडे एखादा निर्णय घेण्याची आपल्याला क्षमता मिळते, म्हणजे एखादा निर्णय आपण घेऊ शकतो समाजासाठी, ह्या लेवलला जेव्हा आपण जातो तेव्हा आपण समाजाची सेवा ही चांगल्या प्रकारे करू शकतो. मग ज्यावेळेस आता आमच्यावर तहसीलदार असतात, तहसीलदार किंवा आम्ही नायब तहसीलदार, आम्ही जर ठरवलं तर आम्ही त्या गावामध्ये एक कॅम्प लावू शकतो आणि त्या लोकांना तिथंच दाखले वाटू शकतो एका दिवसामध्ये. म्हणजे आपण त्या समाजासाठी काहीतरी करू शकतो. तर हे कधी करू शकतो की ज्यावेळेस आपल्याला काहीतरी पॉवर्स असतात आणि ह्या पॉवर्स कधी मिळतील आपल्याला, ज्यावेळेस आपण एक जबाबदार अधिकारी होऊ. आणि अधिकारी कधी होणार तर एक MPSC आणि UPSC. मी सरांचा एक धन्यवाद करते की त्यांनी ह्या असा मनात विचार ठेवून एक शासकीय अधिकारी काम करत असताना कामाचा वर्कलोड खूप असतो, तो एक 24 तास आपल्या कामासाठी बांधील असतो, पण आपल्या समाजातल्या लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे हा विचार त्यांनी मनात आणला आणि हा आजचा कार्यक्रम त्यांनी इथं साकार केला. तर मी बाकी तुम्हाला बोलेल, जर तुमच्या काही शंका असतील तर मी त्याचं नक्की निरसन करेन. पण तुम्हाला एवढंच सांगते की फक्त तुम्ही डोळ्यासमोर एक मोठं ध्येय ठेवा. आता तुम्ही सगळे 10वीला आहात, तर तुम्ही आधी ठरवा की आपल्याला काय करायचं आहे, आणि ज्यावेळेस आपण काय करायचं हे ठरवलं ना मग मार्ग आपोआप मिळत जातो. आणि असं मनात आणू नका की बाबा आता आमची घरची आता माझी स्वतःची आर्थिक परिस्थिती खूप काही चांगली नव्हती की बाबा आपण खूप महागडे क्लास लावू शकतो, किंवा असं नाही की MPSC UPSCसाठी खूप दिल्लीला जाऊन अभ्यास करणं गरजेचं आहे, किंवा इकडे हे असं पुस्तक पाहिजे, असं रूम पाहिजे वेगळं, असं काही नाही. जर तुम्ही मनापासून ठरवलं तर होऊ शकतं. आणि आपल्याकडे मदत करणारे खूप लोक आहेत. आता रेनिसन्स इन्स्टिट्यूट म्हणजे माझी त्यांची ओळख कशी की मला ज्यावेळेस मेन्सला माहीतही नव्हतं, मी पास झाली पण मला मेन्सला माहीत नव्हतं कोणते विषय घ्यायचे. इथून माझी सुरुवात होती की आता तर पास झाली पण मेन्सला काय करायचं, 30 विषयांमधनं कोणते विषय निवडायचे की जेणेकरून माझे मार्क्स वाढतील. आणि माझ्याकडे अभ्यासासाठी वेळ होता फक्त 1.5 महिना मेन्ससाठी, आणि त्या 1.5 महिन्यामध्ये कोणते सब्जेक्ट प्रेफर करायचे, कोणते पुस्तकं वापरायचे, त्याच्यासाठी मी सर आणि मॅडमकडे अप्रोच झाली. आणि त्यावेळेस त्यांनी मला क्लास लावायलाही वेळ नव्हता, तरी त्यांनी मला अनेक टीचरांचे नंबर दिले, त्यांच्याशी मी बोलली, त्यांना विचारून मी सब्जेक्ट सिलेक्ट केले. मग त्यातून मी मेन्सही पास झाली. परत मी आपला आता टीचर जॉब चालू होता, त्याच्यामुळे इकडे मेन्सचा रिझल्ट लागला आमचा 8 महिन्यांनी. मग परत मेन्सचा रिझल्ट लागल्यावर मग माझ्या डोक्यात आलं की 1 महिन्यानंतर 20 फेब्रुवारीला मेन्सचा रिझल्ट लागला आणि 20 मार्चला माझी इंटरव्ह्यू होती. आता इंटरव्ह्यू म्हणजे काय, कसं काय, काहीच माहीत नाही. मग पुन्हा परत आपल्या ओळखीच्या सगळ्यांकडे जायचं, त्यांची इंटरव्ह्यू घ्यायची. आता सर आले नाही येतात, सरांनी माझा 2 ते 3 वेळेस इंटरव्ह्यू घेतला.
ते सरांसारखेच म्हणजे युनिफॉर्मवरच यायचे.